तर एवढ्या लगबगीनं गावी जाण्याचं आणि फुलांच्या माळा बनवण्याचं कारण म्हणजे दादाच्या घराची वास्तुशांती. इकडे भटजींची पूजा चालू होती आणि इकडे आमचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तर दादाच्या घराची वास्तुशांती आहे म्हटल्यावर सगळा कामाचा लोड आमच्यावरती येणार होता, म्हणून पहिला नाश्ता करून घेतला आणि लागलो आपापल्या कामाला. तर गावाकडची वास्तुशांती म्हटलं की येते दुरडी, आणि दुरडी सोडायला अशा सगळ्या महिला मंडळी एकत्र येतं बरं का. इकडं दुरडी सोडतीला बघतच होतो, तोपर्यंत आम्हाला जावं लागले शेताकडे. आणि ते कशासाठी? तर बैलांना पाणी पाजण्यासाठी. आणि त्यात आज शेतातलं वातावरण जाम भारी होतं, आणि त्यात हे भलं मोठं वडाचं झाड त्या सौंदर्यात अजून भर टाकत होतं. मग लागलेच 3-4 फोटो काढले आणि आम्ही निघालो घरी. घरी येऊन बघतोय तर इकडे जेवणाची तयारी चालू होती. आणि प्रत्येक घरात असं एक कार्टून असतं बरं का, जे आपल्या आईला जेवूच देत नाही. आणि असल्याच एका कार्टूनला सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊन घेतलं. ते डायरेक्ट संध्याकाळच्या ताटावरतीच बसलो. आणि हे आहेत हानकी बडीव बासुंदी उडी संघटनेचे अध्यक्ष. आणि वास्तुशांती आहे म्हटलं भजन तर होणारच होतं. चला मग भजन बघून घेऊ.